लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। चिमठाणे इथं निकृष्ट रस्त्याविरोधात रास्ता रोको, अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं व लेखी आश्वासन देण्यात आल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे। चिमठाणे ते साक्री तालुक्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती। याबाबत दिनांक 4 मार्च 2026 रोजी महेंद्र गोकुळ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्जही दिला होता। मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि अखेर रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला। शुक्रवारी सकाळी 10 वाजता चिमठाणे इथं आंदोलनाला सुरुवात झाली। यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत पवार, प्रशांत पवार तसेच होमगार्ड व महिला होमगार्ड देखील उपस्थित होते। आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पवार, दोंडाईचा येथील डेप्युटी इंजिनियर शिंदे व हेमंत गोसावी उपस्थित झाले। काही वेळ उपस्थित अधिकारी व आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार संभाषण झाले। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की या ठिकाणी ठेकेदाराला बोलवा व त्याला सदर रस्ता दाखवा, परंतु ठेकेदार आजारी असल्याचं सांगण्यात आले। उपस्थित अधिकाऱ्यांनी महेंद्र गोकुळ पाटील यांना लेखी पत्र देत रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली। अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार चिमठाणे गावातील कॉन्क्रीट रस्त्यामधील काही भागात पेवर ब्लॉक बसवण्यात आले असून ब्रूमर मशीनद्वारे रस्त्याची साफसफाई सुरू आहे। लवकरच संपूर्ण रस्ता धूळमुक्त करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। तसेच चिमठाणे ते साक्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी 20 मिलीमीटर जाडीचा पृष्ठभाग खराब झाला असून त्या ठिकाणी डांबरी नूतनीकरण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्या। डांबर उपलब्ध झाल्यानंतर 8 दिवसात दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय। या लेखी आश्वासनानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मध्यस्थीनं महेंद्र गोकुळ पाटील यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुख्य संपादक भूषण पवार। गेल्या 5 महिन्यापासून मी बांधकाम प्रशासन याला पत्रव्यवहार करून अनेक दिवसापासून यांनी टाळाटाळ केला आहे। आज जवळजवळ लोकांना एवढा धुळीचा त्रास होतो। इथं लोक लहान पोरं आहेत, शाळेचे पोरं आहेत, काही इथं व्यापारी वर्ग यांना खूप धुळीचा त्रास होतोय। अनेक दिवसापासून पत्रव्यवहार करून प्रशासनाने कुठली दखल घेतली नाहीये। स्वतः बांधकाम मंत्रींना सुद्धा पत्रव्यवहार करून सुद्धा कुठली अजूनपर्यंत प्रशासन या ठिकाणी आलं सुद्धा नाहीये। एवढं प्रशासन निकृष्ट दर्जाचं आहे। प्रशासन कोणाच्या खाली हेच आमचं मागणी आहे। जोपर्यंत इथं कोणी येत नाही मागणी पुढे तोपर्यंत आंदोलन करत नाही। पोलीस प्रशासनाला माहिती दिली। आम्ही पोलिसांना 4 वेळेस पत्रव्यवहार केले, तरी पोलीस प्रशासनाने याच्यावर कुठे किंवा अधिकारीवर पत्रव्यवहार बद्दल कुठल्याही मला त्यांनी कुठलीही गोष्टीची सूचना दिली आहे। मी पत्रव्यवहार करून मी त्यांना कुठली दखल घेत नाही। अजूनपर्यंत पोलीस प्रशासन या ठिकाणी येत नाहीये। तुम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, याविषयीची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेली आहे। मी सगळे पत्रव्यवहार प्रत्येक डिपार्टमेंटला तारखेनुसार माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट आहेत, त्यानुसार मी सगळ्यांना पत्रव्यवहार केले आहेत। तुमचं मागणी आता काय आहे? तुम्ही आमची मागणी एकच आहे की हा रस्त्या लोकांना दुरीपासून त्रास नाही व्हायला पाहिजे। हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करायला पाहिजे, आमची हीच मागणी आहे। आणि आमच्या या भागामध्ये काही ठिकाणी लांबी रुंदी सुद्धा कमी आहे रस्त्याची। त्या ठेकेदाराने कुठल्या पद्धतीने काम केलंय हे आम्हाला पूर्वपोरीची सखोल चौकशी बी करण्यात यावी आणि डांबरीकरण लवकरच करण्यात यावं। बांधकाम विभागाला एवढं नाही तर महाराष्ट्र शासनात मंत्री महोदयांनाही कॉल केलेला आहे। अजून कुणी या ठिकाणी आलेली दखल घेतलेली नाही। हे सर्व चुकीचं आहे। सनदशीर मार्गाने होत असणाऱ्या आंदोलनाला जर कधी प्रशासन दाद देत नसेल तर मग या ठिकाणी काय आम्ही माओवादीपणा करायचा का? हे चुकीचं आहे। या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, सामान्य जनतेला त्रास आहे। या ठिकाणी राजकीय लोक त्यांच्या 4 चाकी गाड्या, काळ्या रंगाच्या गाड्या असतात, ते दूर येऊ नये म्हणून त्यांचे काच फिट असतात। सामान्य लोक आम्ही रोज बाईकवर येतो जातो, आमचा कोणी विचार करणार? म्हणजे सामान्य लोकांनी फक्त काही मतच द्यायची का?
रोडालगतच्या दुकान व्यावसायिकांना हा प्रकार त्रास आहे. तरी काही या सगळ्या गोष्टीवर आधारलेली तरी सगळ्यांना कडकडीची विनंती लवकर